मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी रागातच वृंदा आणि शलाकाकडे पाहत म्हणते, जेव्हा एक बोट आपण दुसऱ्याकडे दाखवतो ना, तेव्हा बाकीची बोटं आपल्याकडे असतात. आता असं रागातच म्हणून ती तेथून जाते. तेव्हा वृंदा आता दार लावते आणि रागातच केदार व शलाकाकडे पाहत म्हणते, ती असं काय बोलून गेली, तिने असं काय ऐकलंय. केदार आणि शलाका घामाघूम होतात. त्या दोघांना काहीही बोलता येत नाही. शलाका आता काही सांगणार असते तर तू गप्पा बस असं म्हणून ती केदारला विचारते, तुम्ही सांगा केदारराव, तुमच्या आयुष्यात कधीही काहीही बरोबर होत नाहीये. तेव्हा आता केदारला काय सांगावं हेच कळत नाही, कारण वृंदाला आता तो खूप घाबरलेला असतो. इकडे आनंदी आता बाहेर निघालेली असते. सार्थक समोरून येतो आणि म्हणतो, तुम्ही कुठे बाहेर निघालात का? अहो, बेनारेंनी भाऊबीजेचं हे गिफ्ट तुमच्यासाठी पाठवलंय. आनंदी म्हणते, बेनारे सर स्वतः नाही आलेत का? तेव्हा ते येणारच होते, पण म्हटलं की घरी यावं आणि तुम्हाला देऊन जावं, माझंही थोडं काम होतं ना. तेव्हा आता आनंदीकडे असलेली पर्स पाहून तो पुन्हा विचारतो, तुम्ही बाहेर चालला आहात का? आनंदी म्हणते, हो अहो, सानूला जरा बरं नाही आहे, म्हटलं की तिला भेटून यावं, मी माझ्या घरी चालली आहे. सार्थक म्हणतो, चला मग मी पण येतो तुमच्याबरोबर. आनंदी म्हणते, हो पण तुम्हाला काम आहे ना. सार्थक म्हणतो, हो काम काय, रोजचं होतच राहतं. इकडे सानू आता औषध घेण्यासाठी नकार देत असते. तेव्हा आता लीना म्हणते, अगं बाळा, तुला बरं व्हायचंय ना लवकर? तेव्हा ती म्हणते, हो व्हायचंय, पण ते खूप कडू औषध आहे. मालती, यांना लीना हे समजावून आता थकतातच. तेवढ्यातच तेथे आनंदी आणि सार्थक येतात. तेव्हा सानू बाळा, तू कशी आहेस असं आता आनंदी विचारते. आनंदी आल्याबरोबर तिचा मूड जरा ठीक होतो. तर आता तू औषध घेणार नाहीस का? तुला स्ट्रॉंग व्हायचं नाही का? असं आनंदी तिला विचारू लागते. तिच्याबरोबर खूप गोड गोड बोलू लागते. सार्थक एकटक आनंदीकडे आता पाहतच राहतो. तेव्हा सानू म्हणते, तू तू आलीस ना, मला खूप बरं वाटलं. तर आता आनंदी म्हणते, तुला चिवताईची गोष्ट सांगू का? तेव्हा सानू म्हणते, हो सांग ना मला गोष्ट. मग आनंदी आता ती गोष्ट सांगू लागते. तेव्हा आता गोष्ट सांगता सांगता पटकन ती सानूला औषध देखील पाजून टाकते. मग सार्थक मनातल्या मनात विचार करू लागतो की खरंच ह्या किती छान समजवतायत लहान मुलांना. आणि सानू पटकन औषधसुद्धा पिली. आनंदी म्हणते, होतं का औषध कडू? सानू म्हणते, नव्हतं. मग आता छान झोपायचं, मग उठल्यानंतर तुला खूप फ्रेश वाटेल, तू खूप स्ट्रॉंग होशील असं आता आनंदी म्हणते. तेव्हा सानू आता पटकन झोपून घेते. त्यातच सार्थकला एक फोन आल्यामुळे तो बाहेर जातो आणि बोलू लागतो. इकडे आनंदी म्हणते, अजून दादा का नाही आला? तेव्हा लीना म्हणते, काय माहीत, आजकाल खूप चिडचिड करायला लागलाय. काय त्याच्या मनासारखं होत नाही, मला तेच कळत नाही. सकाळी ऑफिसला जाताना सुद्धा तो खूप चिडून गेलाय. आनंदी आता मनोजच्या ह्या चिडण्याचं कारण शोधत असते. तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि म्हणतो, मला फॅक्टरीमधून फोन आला होता, अर्जंट जावं लागेल. तुमचं झालं की मला सांगा, मी येतो किंवा गाडी पाठवतो. आनंदी म्हणते, काही नाही सर, तुम्हाला कॉल आलाय ना, तुम्ही जा, मी माझं मॅनेज करेल. आईबाबांना सांगा हां, असं सार्थक म्हणतो आणि मग तेथून जातो. दुसरीकडे अरविंदा आता पत्ते ओळखण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला काही येत नाही. तो म्हणतो, आनंदी हवी होती म्हणजे तिने अगदी सोपं करून सांगितलं असतं. तेवढ्यातच सुद्धा आता तेथे येते, जोरात कब्बशी आपटते आणि म्हणते, काय हो सारखं तुमचं आनंदी आनंदी चाललंय, मला सांगते द्या ते पत्ते. तेव्हा तो म्हणतो की नको, नाही जमत काही. तेव्हा सुधा म्हणते, मग त्या काल आलेल्या आनंदीला समजतं का सर्व? त्यावरती आता अरविंद म्हणतो, हो तिला समजतंच, कारण ती सगळं काही अगदी व्यवस्थित छान प्रकारे सोपं करून सांगते ना, आणि तिच्यामुळे ना माझी स्मरणशक्ती पुन्हा यायला लागली आहे. त्यावरती आता सुधा म्हणते, तुम्हाला सार्थकची मुंज आठवते का? अहो, आपण किती धुमधडाक्यात साजरी केली होती आणि त्यानंतर आपण फॅक्टरीसाठी खूप मोठी जागा घेतली होती. माझ्या माहेरचे सर्वजण त्या पूजेसाठी आले होते. आपण दुसऱ्या दिवशी देवदर्शनाला गेलो होतो, हे तुम्हाला आठवतंय का? तेव्हा तो म्हणतो, कोण सार्थक, कसली पूजा, कसलं देवदर्शन, मला काहीच आठवत नाहीये. तेव्हा सुधा म्हणते, त्या आनंदीने सांगितलेलं बरं आठवतं, मीच सांगितलेलं आठवत नाही. तेव्हा ती आपली सून आहे, तिचा रागराग करू नको, तू चिडू नकोस तिच्यावर. अरविंद म्हणतो. तेव्हा ती म्हणते की अजिबात नाही, ती आपली या घरची सून नाहीये. तर दुसरीकडे आता आनंदी आणि मालती त्याचबरोबर अण्णा गप्पा मारत असतात. तेव्हा मनोज एवढी चिडचिड करण्याचं कारण काय असं आनंदी विचारत असते. तेव्हा लीनावर देखील तो खूप चिडचिड करतो आजकाल असं आता मालती म्हणते. आनंदीकडे एक डबा देत म्हणते, यामध्ये खोबऱ्याच्या वड्या आहेत, सार्थक सरांना खूप आवडतात ना, म्हणून मी स्पेशल त्यांच्यासाठी बनवल्या आहेत. आनंदी म्हणते, अगं आई कशाला? ते आता मालती म्हणते, मला माहिती आहे तुला भीती वाटते ना वृंदा काकूंची, त्यांनी फराळच्या वेळी खूप तमाशा घातला म्हणून हे घेऊन
घेऊन जाण्याची? तेव्हा आनंदी म्हणते हो. तर आता म्हणूनच मी मुद्दाम छोटा डबा दिलाय, म्हणजे तुझ्या पर्समध्ये बसेल, रूममध्ये त्यांना खायला सांग मग. तेव्हा आता आनंदी ठीक आहे असं म्हणते आणि जाताना तो डबा घेऊन जाणार असते. मग नंतर आता मनोज विषयीच त्यांचं बोलणं सुरू असताना तेव्हा मनोज तेथे येतो आणि म्हणतो की काय आनंदी, बरं झालं तूच आली माझ्या अगोदर. असं काय काम काढलंस आता इकडे? अगं भाऊबीज तर काल झाली आहे. तेव्हा आता आनंदी म्हणते अरे दादा ऐकून तर घे. तेव्हा तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, तो खूप चिडचिड करतो. मालती आणि अण्णा म्हणत असतात अरे मनोज ऐक तर, ती का आली आहे? ती सानूच्या काळजीने इकडे आली आहे. तेवढ्यातच लीना तेथे येते आणि म्हणते काय हो तुम्ही कोणते एवढ्या घाईमध्ये होतात, कामामध्ये होतात की आमचा एक साधा कॉल देखील तुम्ही उचलला नाही? त्यावरती आता तो म्हणतो तिथे माझी मीटिंग सुरू होती आणि जर तुमचा कॉल उचलला असता, मोर तेथे बॉस होता, तो मला काही बोलला असता तर मग? त्यावरती आता लीना म्हणते अहो खूप महत्त्वाचं काम होतं. तेव्हा तुमचे चणे संपले होते की गॅस संपला होता की फुटाणे संपले होते मला सांगा, म्हणजे मी घेऊन येतो. असं म्हणून मनोज आता खूप चिडचिड करू लागतो. लीना म्हणते अहो ऐकून घ्या, त्या आनंदीला बोलू नका जास्त. आणि आपल्या सानूला खूप ताप आला होता, तिला तुमच्याशी बोलावंसं वाटत होतं, ती सारखी बाबा बाबा करत होती, म्हणून तुम्हाला सर्वजण कॉल करत होतो, तुम्ही एकही फोन उचलला नाही. तेव्हा मनोज आता खूप घाबरतो आणि म्हणतो काय सानूला ताप आलाय, आता ती कुठे आहे, कशी आहे, बरी आहे का? तेव्हा लीना म्हणते आत्ता तुम्हाला विचारायचं सुचलं, आम्ही सर्वजण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा नाही तुम्ही ऐकून घेतलं. त्यावरती आता आनंदी म्हणते दादा अरे खरंच सानूला तुझ्याशी बोलावंसं वाटत होतं. त्यावरती आता लीना म्हणते आनंदीच्या हातूनच तिने औषध घेतलं म्हणून तिला कुठे जाऊन आता बरं वाटतंय. त्यावरती मनोज म्हणतो मग आता झालं ना काम, हिला दे पाठवून तिच्या घरी. तेव्हा लीना आता त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते सतत तुमच्या बहिणीचा अपमान करत जाऊ नका. आनंदी म्हणते जाऊ दे दादा, काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. असं म्हणून ती आपली पर्स उचलते आणि लगेच तेथून जाते. तर आता मालतीने ज्या नारळाच्या वड्या बनवलेल्या असतात तो डबा ती तेथेच ठेवते. तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. तर ती अण्णांना म्हणते पहा ना, सार्थक सरांसाठी मी नारळाच्या वड्या बनवल्या होत्या. तेव्हा आता अण्णा विचार करू लागतात. तर दुसरीकडे रेश्मा आता आनंदीला भेटायला आलेली असते. तुझी दिवाळी कशी झाली असं ती विचारते. भाऊबीज झाली का असंही विचारते. आनंदी आता दिवाळीबद्दल सगळं काही सांगू लागते की सार्थक सरांनी माझ्यासाठी खूप गिफ्ट आणले, माझी दिवाळी अगदी अशी कधीच झाली नव्हती, एवढी स्पेशल त्यांनी केली. तेव्हा आता रेश्माचा जळफळाट होऊ लागतो. पुढे ती आता मनोजबद्दल देखील थोडं सांगते की त्याची आजकाल खूप चिडचिड होती, असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं. रेश्मा तिला सावरण्याचं नाटक करते, धीर देण्याचं नाटक करते. मग त्यानंतर आता बोलता बोलता ती म्हणते हे बघ ना, मी सार्थकसाठी हुडी आणली आहे. त्या दिवशी अगं तो शर्ट त्याने घेतला नाही ना, मला वाईट वाटलं. म्हटलं की आपल्या मित्रासाठी पुन्हा काहीतरी आणावं. असं म्हणून ती आनंदीला दाखवते. आनंदी म्हणते खूप छान आहे हां ही हुडी. तेवढ्यातच आता आनंदीला अण्णांचा फोन येतो की अगं मी बाहेर आलोय, तू पटकन ये ना, मी नारळाच्या वड्यांचा डबा घेऊन आलोय सार्थक सरांसाठी. आनंदी म्हणते हो मग घरात या ना. म्हणतात घरात नको, तू पटकन बाहेर ये, मी तुझ्याकडे देतो. आनंदी ठीक आहे असं म्हणते आणि बाहेर जाते. तेव्हा रेश्मा आता ती हुडी हातात घेते आणि म्हणते सार्थक माझ्यापेक्षा जास्त तू प्रेम आनंदीवर करतोस, हे मला अजिबात आवडत नाही. आणि त्या आनंदीची लायकी तरी आहे का तुझ्यावर प्रेम करायची, तू तिच्यावर प्रेम करायची? मी किती स्मार्ट आहे असं म्हणून ती आता हुडी घालून पाहत असते. आपल्या प्रेमाची निशाणी कायम तुझ्याजवळ राहील, आपल्या दोघांचं प्रेम असंच फुलत जाईल असं ती म्हणते आणि आरशामध्ये स्वतःला निहाळत असते. तेवढ्यातच अरविंद आता तेथे येतो. तो रेश्माला पाहतो आणि म्हणतो तूच होती ना त्या दिवशी? तेव्हा रेश्मा आता खूप घाबरते. मित्रांनो, पुढील भागामध्ये रेश्मा पळून जाण्याचा जेव्हा प्रयत्न करते तेव्हा अरविंद तिला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण रेश्माचा जोराचा धक्का लागल्यामुळे अरविंद जिन्यावरून खाली येतो. त्याच्या डोक्याला दुखापत होते, तो बेशुद्ध होतो. तर वृंदा लगेच आता आनंदीवर तो आरोप करते. आनंदी म्हणते सुधाई, जर तुम्हाला असं वाटत असेल मी हे केलंय तर तुम्ही माझ्या कानाखाली मारा. तेव्हा वृंदा म्हणते मीच मारते ना तुझ्या कानाखाली. आता ती कानाखाली मारणार असते. तेवढ्यातच आता आनंदी तिचा हात पकडते आणि म्हणते मी फक्त सार्थक सरांच्या आईंना हा हक्क दिलाय. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.